हल्ली सोशल मीडियावर परीक्षेच्या काळातील विद्यार्थ्यांचा ताण कसा कमी कराल याचे मेसेज व्हायरल होत आहेत। पण नागपुरातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा नाही तर परीक्षा केंद्राचाच तणाव आहे। खरं तर 12वी नंतर पुढे काय हा प्रश्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचं काय हाच तणाव सोसण्यापलीकडचा गेलाय। पाहूया याबद्दलचा विशेष वृत्तांत। राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरहून सुमारे 80 किलोमीटर दूर कोही तालुक्यातल्या हरदोली गावात मी या क्षणी आहे। आता मी कसा प्रवास केला तुम्ही बघितलंच। आम्ही आज हा प्रवास 12वीचे पेपर द्यायच्या आधी त्यांना आणखीन एका दिव्यातनं अशा वेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं। इथं फक्त सुरुवात आहे। या विद्यार्थ्यांना नेमकं अजून कशी परीक्षा रोज 12वीच्या पेपरच्या आधी द्यावी लागते ते आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत। आम नदीवर बोटीनं केलेला हा प्रवास बघितला की नागपूरच्या कुही तालुक्यातील भदोली गावातील विद्यार्थ्यांना नेमका कसा त्रास होतो याचा अंदाज नक्की येऊ शकेल। 12वीच्या परीक्षेकरता विद्यार्थ्यांना आम नदीचे पात्र पार करून दुसऱ्या टोकावर जावं लागतं। नदी पार करण्याकरता नावेत बसणं आणि दुसऱ्या टोकावर उतरणं वाटतं तितकं सोपं नाही याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल। पण या विद्यार्थ्यांची परीक्षा इथं संपत नाही। नदी पार केल्यानंतर त्यांना या दाट जंगलातून जावं लागतं। या जंगलाला लागूनच उमरेड कराडला अभयारण्य असल्यानं येथे पट्टेदार वाघ दिसल्याची चर्चा नेहमीच असते। परीक्षा केंद्रावर जाण्याकरता विद्यार्थ्यांना त्यांच्या परिवारातील सदस्य या नदीपर्यंत सोडतात। नदी पार केली की नंतर त्यांना या जंगलातून जावं लागतं। परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अशा प्रसंगांना नेहमी सामोरं जावं लागतं। दुसरा उपाय आहेच नाही याच्याशिवाय, तर मग भीती वाटो की काहीच वाटो जावं तर लागेलच। आपला भविष्य बनवायचं आहे तर मग अशाही परिस्थितींना तोंड द्यावंच लागते। आपल्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांच्या शिक्षकांना देखील आहे। उन्हाळ्यात पाणी कमी असलं तरीही पावसाळ्यात मात्र पाण्याचा प्रवाह आणि नदीचं पात्र अतिशय विस्तीर्ण असतं आणि सध्या आहे त्याच्या तिपटीनं पाणी या पात्रात असतं। या गावातील विद्यार्थ्यांच्या आणि परीक्षार्थ्यांच्या या जाचावर तोडगा काढण्यासाठी आपण आमदार ते खासदार असे अनेकांकडे खेपा टाकल्यावरही यावर तोडगा निघाला नसल्याची त्यांची तक्रार आहे। कच्चा रस्ता आहे। मुलं राजोला, बोरी, आवरमारा, मसले यासारख्या म्हणजे भोवतालचे जे गावं आहेत त्या गावावरून अपडाऊन करतात, येणं जाणं करतात। त्यांचे पालक मुलांना आम नदीच्या काठापर्यंत घेऊन येतात। त्याच्यानंतर आम्हाला आम नदीला खूप पाणी असल्यामुळे आम्हाला मुलं नावेने काढावं लागत आहेत आणि पुढे नावेने काढल्यानंतरही पुढे 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास असा आहे की जंगल मार्गे आहे, कच्चा रस्ता आहे आणि त्या कच्च्या रस्त्यामधून आम्ही ट्रॅक्स केलेला आहे। त्या ट्रॅक्सच्या मार्गे आम्ही मुलांना एकाच ट्रॅक्समध्ये 20 ते 25 मुलं न्यावं लागत आहेत। हे त्रासदायक आहे बाब आणि म्हणून आमची अशी इच्छा आहे की आम्हाला सेंटर जे जवळपास आहे किंवा जे विद्यार्थ्यांच्या सोयीस्कर आहे जेणेकरून कोणती घटना घडायला नको विद्यार्थ्यांसोबत, अशा प्रकारचं सेंटर आम्हाला हवं आहे। हे जे विद्यार्थी आहेत आम्ही शिक्षक म्हणजे कर्मचारी लोक आहेत। आम्ही शिक्षकच म्हणून नाही तर पीएससीचे कर्मचारी लोक इथून जातात, त्यांनाही आमच्यासारखा त्रास होते। पण आमचं कसं आहे आम्हाला कंटिन्यू जावं लागतं। पीएससीच्या लोकांना कंटिन्यू येत नाही, रोज येत नाही, आम्हाला रोजच जावं लागते। तर पाऊस असो, पूर असो, काही असो, त्यामुळे कसं आहे हा त्रास नेहमीच आहे सर। आता हा त्रास काही दूर होऊ शकत नाही। हा परिसर आहे पुनर्वसित, त्यामुळे जे काही रस्ते किंवा पूल याचं काही या ठिकाणी आता होऊ शकत नाही। त्यामुळे आता जशी परिस्थिती आहे त्या परिस्थिती आता आपल्याला काढावं लागेल। 12वीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील उत्तरं जरी या विद्यार्थ्यांकडे असली तरी आपल्या समस्यांचं समाधान कधी होणार याचं उत्तर त्यांच्याकडे तर सोडाच, पण त्यांच्या शिक्षकांकडे देखील नाहीये। अखिलेश शाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।